प्रिय दादा, वर्षांमागून वर्ष उलटून जातात. आता आपण लवकर काही भेटत नाही. उलट्या पाटावर मांडलेला चल्लसाटचा डावही आता हवा तसा रंगत नाही. रविवारची वाट आताही पाहतो आपण, आठवडाभर ऑफिसचं काम करून. पण आठवडाभर अभ्यास करून उगवलेला खेळण्याचा रविवार आता मात्र काही सापडत नाही. सोबत खेळलेले खेळ, रंगलेल्या चर्चा आणि एकत्र खाल्लेले आईचे धपाटे आता सारे काही भूतकाळात रमले. झालो गुंगा आपापल्या आयुष्यात असे काही आपण काल फोन करायचेच नाही जमले. यशस्वी होतानाची वाट आपली भावंडांची खूपच धारदार टोकेरी काट्यांनी भरलेली होती. पण खचून न जाता आपली आपणच एकमेकांची साथ कायम जपून ठेवली होती. स्वप्न माझी कायमच मोठी होती आणि आईला ती ऐकायलाही झेपत नव्हती. तेव्हा खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहून प्रत्येक स्वप्नाला वाट माझ्या तूच काढून दिली होती. रक्षाबंधन तसे ऑनलाईनच होते आपले. यावर्षी ही भाऊबीज न ओवाळताच सरून गेली. नसली जरी राखी हातावर तुझ्या, तरी सोबत झेललेल्या संघर्षाची गाठ आपल्याला एकत्र बांधून गेली. आपले वडील आपल्याला सोडून गेले, मागे अविरत दुःखाचं गाठोडं ठेवून गेले. असलो जरी आपण आता साता समुद्रापार सारे, त्यांच्या आठवणीने मात्र ते आपल्याला सदैव एकत्र जोडून गेले. आयुष्यात पुन्हा कधी लहान होऊन एकत्र बालपण जगण्याची संधी मिळेल की नाही माहित नाही. आयुष्यात पुन्हा कधी लहान होऊन एकत्र बालपण जगण्याची संधी मिळेल की नाही माहित नाही. पण जगाच्या पाठीवर कुठेही असलो आपण भावंड आणि आपली आई, तरी संघर्षाचा एक एक तो आपण जगलेला क्षण आपल्याला नेहमी एकमेकांशी घट्ट बांधून ठेवेल हे मात्र नक्की.